The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धम्मदेशना सुखासंघससामग्गी समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या रावेर तालुका जिल्हा जळगाव येथील पुणखेडा या छोट्याशा गावामध्ये भीमशक्ती तरुण मित्र मंडळ आणि समस्त गावातील श्रद्धावंत उपासक उपासिका यांच्या वतीने आपल्या या गावातील विश्व शांती बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपांची प्रतिष्ठापना भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आली आहे। तेव्हा या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या श्रद्धावंतांनी विविध स्वरूपामध्ये दान पुण्य केलाय, सहकार्य केलाय, हा कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून घडून आला आहे, त्या सर्व दानदात्यांच्या प्रती सर्व गावातील श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले आमचे धम्मबंधू, ज्यांनी प्रारंभी आपणास सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचप्रमाणे ज्यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांचे विविध पैलू आणि भगवान बुद्धांच्या संदर्भामध्ये काही घटना सांगून सुंदर असा उपदेश केला, असे आमचे धम्मबंधू सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, आम्हाला आपण सर्वांनी निमंत्रित केलं। खरं तर आपला काही असा परिचय नाही आहे। या जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यामध्ये आम्ही म्हणजे या गावामध्ये या परिसरामध्ये पहिल्यांदाच आलो। आपले गौतम अटकाळे
यांनी किती फोन केले असतील त्यांना मलाच माहीत, त्यातले मी किती उचलले असतील हे पण त्यांना मलाच माहीत, त्या मेसेजचा पण रिप्लाय कितीच्या दिला आणि कितीच्या नाही दिला ते त्यांना मलाच माहिती आहे. कारण असंख्य कॉल येतात, असंख्य मेसेज येतात, प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही, हा आमचा प्रॉब्लेम आहे बिझी शेड्यूलमुळे. आणि त्यामुळे आपण सर्वांच्याच माध्यमातून त्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं. राजेश सुरदास यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिवरदानही होत आहे, तेव्हा आपण एकदा सर्व दानदात्यांच्या प्रती साधुकार देऊन त्यांच्या दानाचं अनुमोदन करावं. बघा मला फार हर्ष होतोय, गाव छोटसच आहे, ट्रॅक्टरही छोटसच होत. त्या ट्रॅक्टर मधून आपण मिरवणूक काढली, आम्ही गावातून चाललो होतो, येत होतो, तर आम्ही तिघे जण जिथे छोटा छोटा रस्ता होता तिथे चर्चा करत होतो ट्रॅक्टर येईल का, आता जाईल का. ते आम्हाला सांगत होते बा रस्ता जरी छोटा असला तरी ट्रॅक्टर छोटसच आहे, त्यामुळे ट्रॅक्टर कुठेच अटकलं नाही. आणि मिरवणूक अत्यंत सुंदर काढली तुम्ही. बहुसंख्य उपासक उपासिका मला वाटतं गावातील आपले आहेतच आहेत, पण बाहेरूनही काही उपासक उपासिका आलेले आहेत. एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचंही स्वागत करावे, अभिनंदन करावे. गाव जरी छोटा आहे पण तुमच्या गावाच्या नावामध्येच पूर्णखेडा आहे. आता आमचे उपासक बनत होते किंवा पूर्णखेडा म्हणजे गाव खेडच आहे, पण पूर्णखेडा म्हणजे पुण्यवान लोक आहेत. आणि पुण्यवान लोक असल्या कारणाने आपल्या या विश्वशांती बुद्ध विहारामध्ये तथागत भगवंताची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आपण आणून स्वतःच्या दानातून आज भिक्षू संघाच्या हस्ते प्रतिष्ठापित केली आहे. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो, सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो. बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा भगवान बुद्धाचा धम्म दिला. ज्या समाजाला, ज्या माणसांना मंदिराच्या पायरीवरती येऊ दिल्या जात नव्हतं, ज्यांच्या सावलीचा विंटाळ होता, ज्यांच्या कमरेला झाडू होता, सार्वजनिक जमिनीवर पायाची ठसे उमटू नये आणि जमीन बाटू नये किंवा आमची पाये त्यावरती पडतील आणि आम्ही बाटू, अशा प्रकारे ज्या व्यवस्थेनं आपल्या लोकांच्या कमरेला झाडू दिला होता, ही आपली थुंकी. आज जसे लोक कुठेही थुंकतात, परंतु एक काळ होता आपल्याच जे वंशज होते, आपले जे काय म्हणू त्याला पूर्वज होते, त्यांची थुंकी जमिनीवर पडू नये म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये मडकं दिलं होतं. इथे मडकं असायचं म्हणजे ऐकताना आणि सांगतानाही किळस वाहणं वाटते, एवढी वाईट परिस्थिती होती. बघा तुम्ही कल्पना करा, आत्ता तुमच्या गळ्यामध्ये मडकं बांधले, ते मडकं इथे आहे आणि तुमच्यासाठी फरमान सोडलाय, कायदा बनवलाय की तुम्ही जमिनीवर थुंकायचं नाही, इतरत्र कुठेही थुंकायचं नाही, त्या मडक्यातच थुंकायचं दिवसभर. किती बेकार वाटते ऐकायला आपल्याला. आणि आपल्या पूर्वजांनी हे भोगलं, बरोबर आहे. आणि बाबासाहेब जन्माला आले. मग आणि बाबासाहेब जन्माला आले आणि ज्या लोकांना कवडीची किंमत नव्हती, ज्यांच्या सावलीचा इतरांना विंटाळ होत होता, ज्यांना सार्वजनिक नळापासून, सार्वजनिक विहिरीपासून, सार्वजनिक नैसर्गिक पाण्यापासून वंचित ठेवल्या जात होतं, अशा दुर्लक्षित समाजाला बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचं अमृत पाजलं, संविधानाचं अमृत पाजलं, नवसंजीवनी दिली आणि लाखो करोडो लोकांच्या जीवनाचं सोनं केलं त्या महामानवाने. आणि बाबासाहेबांनी फक्त संविधानात्मकच आपल्याला तरतुदी करून दिले असं नाही, शिक्षणाची संधी तर दिलीच दिली, रिझर्वेशन तर दिलंच दिलं, पण आपल्या समाजाची जी प्रगती झाली, काल आम्ही भंतेजी लोक चर्चा करत होतो, जी एससी कॅटेगरी आहे, एससीला रिझर्वेशन आहे म्हणतात आणि म्हणून तुमची प्रगती झाली म्हणतात काही काही लोक. एससीला आरक्षण आहे आणि त्यामुळे तुमची प्रगती म्हणजे आपली प्रगती. आता एससी मध्ये 59 जाती आहेत. किती? 59 जाती आहेत एससी मध्ये. त्या 59 पैकी आपण पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध. आता इतरांच्या तुलनेत आपलीच कशी प्रगती झाली याचा जर इतिहास वाचण्यास किंवा त्याचा जर आपण थोडासा अभ्यास करण्यास कोणी प्रारंभ केला तर त्याला पहिली गोष्ट तर बाबासाहेबांची पार्श्वभूमी आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणाले, ज्यांच्या समोर आदर्श असतो तो समाज वैभवाप्रत गेल्याशिवाय राहत नाही, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या समाजाला बाबासाहेबांनी जी हाक दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,
100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघासारखी जगा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. खेडे सोडा आणि शहरात चला, हे सगळे नारे, ह्या सगळ्या घोषणा बाबासाहेबांनी आपल्या लोकांना दिल्या. आणि म्हणून काल अशिक्षित असलेला आपला समाज, आपल्या प्रत्येकाचे मायबाप जरी अशिक्षित असतील, परंतु त्यांनी पोटाला चिमटा घेऊन, जीवाचं रान करून, काबाड कष्ट करून, मेहनत करून, राबून आपल्या लेकरांना शिकण्यासाठी शहरांमध्ये पाठवलं. आता आज आम्ही जे औरंगाबाद मध्ये राहतो, औरंगाबाद मध्ये आपली बहुसंख्य लोक जी आहेत, खेड्यापाड्यातून आलेले, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या सगळ्या ठिकाणावरून जी लोक औरंगाबादला आलीत, त्यांचा जर आपण अभ्यास केला, का आली औरंगाबादला, तर बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेजमध्ये, बाबासाहेबांच्या आंबेडकर कॉलेजमध्ये शिकायला आली. आणि म्हणून ती आता शहराची झाली बघा लोक. आणि तुम्ही जर कधी शहरात आता पाहत असाल, तुमचे नातेवाईक असतील शहरामध्ये, तुमचे घर असतील बापा, तुम्ही गावात जरी राहत असताल, तुमच्या मुलांचे घर असतील कोणकोणत्या शहरात, भुसावळला बंगले असतील तुमच्याकडचे, तर लय लोक श्रीमंत म्हण बापा, रेल्वेत जाते. तुमच्या गावातून रेल्वे गेली, भुसावळातून रेल्वे गेली, जळगावातून रेल्वे गेली, रावेरातून रेल्वे गेली. आणि रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला असलेले जे लोक असतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक असतात. आणि जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे लोक असतात ते मालामाल असतात. मन आम्हाला काय माहित नाही बापा. आणि त्यामुळे तुम्ही मालामाल आहात. खरं तर ही पुण्य कुणाची आहे? बाबासाहेबांची आहे. ना शिक्षण असतं आपल्या वाट्याला, ना नोकरी, ना हे भरझरीचं सोनं, ना चांदी, ना माणिक, ना मोती, ना हे कपडे, ना हा स्वाभिमान आपल्या वाट्याला असता. कोणी गावातूनही येऊ दिलं नसतं. एवढी वाईट परिस्थिती होती. पण त्या बाबासाहेबांनी आपल्या समाजाची प्रगती का झाली हे मी सांगताना तुम्हाला सांगतोय की संविधानात्मक तरतुदी तर एससीतल्या सगळ्या जातीला दिलेल्या आहेत. पण प्रगती फक्त बौद्धांची का झाली आहे? तर बौद्धांकडे विशेषत्वाने जर काय असेल तर बौद्ध लोकांकडे बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आहे. आणि तो आपल्या लोकांनी स्वीकारला. आणि म्हणून आज आपलं चालणं, बसणं, उठणं, वागणं, बोलणं, खाणं, पिणं, राहणीमान हे सगळं काही इतरांपेक्षा वेगळं आहे. त्याला कारणीभूत की आपण बुद्ध स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे त्या महामानवाच्या आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आपण मात्र त्या बुद्धाच्या विचाराला जागलो पाहिजे. आता भंतीजीनं पण सांगितलं आणि हे पण सांगत होतं म्हणे, आम्ही भोजनाला बसल्या तुम्ही आले म्हणे भंतीजी बाप्पा पहिल्यांदा आमच्याकडे, फार चांगलं वाटत आहे म्हणे आम्हाला. कारण बाबासाहेब तर आले होते कोणत्या गावाला म्हणजे सांगितलं, फैजपूरला. आम्ही प्रवचनातूनच सांगत होतो फैजपूरला. इथं कुठं फैजपूर आम्हाला काय माहित नाही. पण बाबासाहेब तिथं आले होते, त्यांची सभा होती. पण तत्कालीन समाज व्यवस्थेनं बाबासाहेबांची सभा उधळून लावली ना असं म्हणतात. त्यात आपले लोक होते म्हणून बाबासाहेब म्हणाले की तुम्ही कधी सुधारणार नाही. आता महापुरुष काय शाप देत नाहीत, पण महापुरुषाचा जो काही बोल असते, त्यांचे जे बोल असतात ते त्यांचे बोल मात्र नक्कीच ते कामी पडत असतात. आणि म्हणून की काय तुम्हाला दोष देत नाही बापा, तुम्ही लय चांगले, तुम्ही केळीवाले, तुम्ही रेल्वेवाले, जिथं तिथं केळीचे चिप्स. यांना म्हटलं बाई हा काय प्रकार आहे? आम्ही काय आलो नव्हतो इकडं जास्त. ते म्हणजे तुम्ही इकडं तिकडं पहा म्हणे तुम्हाला कोणती शेती दिसते. खरंच केळीच दिसू लागल्या इकडं इकडं केळी. गहू फार कमी ठिकाणी आहे, बाकीचे पिकं फार कमी आहे, पण केळीच केळी आहे म्हणून चिप्स. हायवेला मी म्हटलं बाया चिप्स वरती तळवलेत, त्या गाड्या चालल्या, त्याची धूळ किती बसत असेल. ते आमचे भंतेजी म्हटले ते त्याच्यामुळे टेस्टी जास्त लागते. केळीवाले आहे. आणि यामुळे सांगतोय की बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्ध दिला, तो बुद्ध देऊन बाबासाहेबांनी आपल्यावरती अनंत उपकार केले बघा. आणि त्यामुळे आपण केवळ बुद्धाचा जय जयकार करण्यापुरते मर्यादित नसलो पाहिजे. पहिली गोष्ट तर भंतेजींनी दोघांनी सांगितलं, आम्ही प्रवचनातून नेहमी सांगतो, मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहतात, पंक्ती उठतात. तुमच्याकडे तर बाबा डाळ बट्टी आहे, काय ठोकळे ठेवले आमच्या पुढे. म्हटलं चपाती कुठे गेली, भाकरी कुठे गेली, भात कुठे गेला, हिरवा भाजीपाला कुठे गेलाय. हे आमचे धर्मपती भंतीजीकडे येत राहतात नेहमी जळगावला. त्यांचा वर्षावास झाला. भंतीजी मध्ये इकडचा पाहुणचार असाच आहे म्हणजे त्या ढोकळ्यांचा.
बरं बरं म्हटलं ते आम्ही खाल्लं काय ढोकळे ढोकळे काय जे होते ते. तर प्रत्येक ठिकाणीचा पाहुणचार वेगळा असतो, प्रत्येक ठिकाणचं जेवण वेगळं असते. परंतु हे यासाठी सांगतोय, पंक्ती उठत राहतात, कार्यक्रम होतात, नाही का, मान पान हार तुर स्वागत सत्कार हे होत राहते. जयंतीला होते, विजयादशमीला होते, लोक एकत्र येतात, जमतात, वर्गणी पण देतात, दान पण देतात, स्वतःसाठी कपडे घेतात. डान्स तर करायचा तर काही विषय येत नाही बाबा, तुमच्याकडे तर कोणी कमीच नसेल डान्स करण्यासाठी. तुम्ही लय नाचत असाल जयंतीला, भीमके लागते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धन अर्ध्यापेक्षा जास्त उधर, असे तुम्ही असाल. तुम्ही कुठं कोणत्या धीरुबाईच्या घरून आलेले आहे काय का? म्हणजे काही अपवाद वगळता गर्दी फार जास्त होती आपल्याकडे, पण त्यातली दर्दी किती हे तपासणं आणि त्याचं आत्मचिंतन होणं, त्याचं सिंहावलोकन होणं याची फार अत्यंत गरज आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण बाबासाहेबांनी महत् प्रयासाने बुद्धाचा धम्म आपल्याला दिलेला आहे. बाबासाहेबांनी इशारे पण दिले की बुद्धाला पचवता आलं पाहिजे तुम्हाला, बुद्धाला टिकवता आलं पाहिजे तुम्हाला, बुद्धाचा विचार आचरणात आणता आला पाहिजे तुम्हाला, इतरांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आचरणिक बनले पाहिजे. नाही तर तुम्ही नुसतंच सांगायचं इथून की बुद्धासारखं कोणी नाही, बाबासाहेबासारखं कोणी नाही, त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, त्यांना अंगुलीमाल शरण आला, ते देवदत्त शरण आला, राजा शरण आला, काय काय शरण आला, भारत बुद्धमय केला, अशोक शरण आला, आणि आपण दारू पिते आणि आपण तंबाखू खाते, आपण विहारात जात नाही, तर काय ढेकळाची अक्कल आहे मग अशा लोकांना? सांगा तो. मग विहार किती चांगला असून, मूर्ती किती सुंदर प्रतिष्ठापित करून, भंतीजीला का बोलवून, प्रवचन ठेवून, वंदना घेऊन, भोजन करून, दाळबट्ट्या खाऊ घालून, त्याचा अर्थ काय होईल? मी हे यासाठी सांगतो, मी जरा स्पष्ट आणि रोखठोक बोलत असतो. आपण आपलं तत्व ठरलेलं आहे, आपल्याला कोणी वंदो अथवा निंदो आणि पुन्हा बोलवो अथवा न बोलवो त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. कोणी काही पगार कमी करत नाही, कोणी सस्पेंड करत नाही ना, काहीच नाही. मग ते आपले जवान पोर असो की कोणी असो, आपण रोखठोक गोळ्यात घालत असतो. हे पोर आज दिसले, मला जर आनंद झाला, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बापा. परंतु यांना सांगतो मी की नुसतंच पारावर येऊन बसत राहू नका रात्री, तर वंदनेला येत राहा. येत असाल तर तुमच्याबद्दल विशेष मंगल मैत्री, कारण तुम्ही इकडे तिकडे पहा, कोणावर टीका टिप्पणी करत नाही. आपण तुमच्याही गावामध्ये सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक असतील. आम्ही पाहिलं रॅलीमध्ये, मंदिर होतं, लोकांचे घर होते, सगळ्या जाती धर्माचे लोक असतात. तुम्ही पाहत असाल सर्व जाती धर्माचे लोक आपल्या देशातल्या त्यांच्या त्यांच्या धर्म परंपरेचा, त्यांच्या त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळाचा सन्मान करतात की नाही? तिथं अहंकार गाजवतात का? मला बोलवलंच नाही आणि पॉम्पलेटवर तर माझं नावच नाही आणि मी तर एवढं दिलं तेवढं दिलं, काय काय केलं, माझं कुठं काय आहे, असं कोणी म्हटलेलं ऐकलं का तुम्ही? लोक आपली आपली श्रद्धा प्रकट करतात, धार्मिक स्थळात जातात, त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती धार्मिकता व्यक्त करतात. आपलं काय? आपलं तर भांडण याच्यावरून होते विहारात, आपलं तर भांडण हारावून होते, आपलं तर भांडण त्या पॉम्पलेटवर त्या नावावरून होते, आपलं तर भांडण बाबा तू कशी पुढे बसली मी कुठं मागे कसं काय बसलो, आणि काय तुम्हीच दिलं का सगळं काही? आम्ही काय दिलं नाही का? आणि तुमच्याच पोराला महत्व कसं काय दिलं? तुमचीच पोरगी पुढे फुलं घेऊन कशी काय गेली आणि आमच्या पोरीच्या हातात फुलाचं ताट का नाही दिलं म्हणून वाकडं तोंड करून घरीच बसते. हे तिखट आहे जरा, पण हे वास्तव आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या चित्तची गोष्ट करत नाही मी. भरपूर ठिकाणी अशी परिस्थिती आहे, सगळं काही आहे. बाबासाहेबांनी भरभरून दिलं बघा, आपल्याला फुकट दिलं ना आपल्याला बाबासाहेबांनी, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांच्या विचारांचा सन्मान हा आचरणातून होत असतो. मी नेहमी सांगतो, अनुयायी त्यांना म्हणतात जे त्या महापुरुषांच्या विचारांचं सद्गुणांचं अनुसरण करतील, नाही का? आणि त्यामुळे बुद्ध आपल्याला दिला बाबासाहेबांनी, तो बुद्ध आपण समजून घेतला पाहिजे. आणि बुद्ध समजून घेणे म्हणजे काय? तर आपण पंचशीलधारी असलो पाहिजे. तुम्ही आज संकल्प केला पाहिजे, तुमच्याकडून मी वधवून घेईन, तुम्ही सर्व जण सुज्ञ आहात, तुम्ही संकल्प केला पाहिजे. कोणकोणता?
पहिला संकल्प तर तुम्ही केला पाहिजे की आम्ही रोज बुद्ध विहारात एका दिलाने, एका मताने, प्रेमाने येऊ आणि भगवंताची वंदना करत राहू. महिला पण, पुरुष पण आणि तरुण तरुणी पण सर्वजण आले पाहिजे ना. बौद्ध धम्म जर टिकवायचा असेल, बुद्ध विचारांचा सन्मान करायचा असेल, बाबासाहेबांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज घडवायचा असेल, तर त्याची सुरुवात कोणापासून करा? कोणापासून करा? आपल्यापासून केलं पाहिजे ना. दुसऱ्याला नाव ठेवणं तर लय सोपं बापा. नाव ठेवण्यात पिढ्या गेल्या. हे लोक असे आहेत आणि त्यांचं असं आहे आणि त्यांचं तसं आहे आणि काय त्याच्यावर तर आपल्या एका माणसाला सांगितलं तर ते पुस्तक लिहिल दुसऱ्याला नाव ठेवण्याच्या बाबतीत, दुसऱ्याच्या त्रुट्या काढण्याच्या बाबतीत. पण बाबासाहेबांनी का त्रुट्या काढायला शिकवलं का आपल्याला? भगवंताने का त्रुट्या काढायला शिकवलं का आपल्याला? भगवंताचा धम्म तर अत्ता ही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही तुमचे स्वामी मालक आहात, दुसरा कोणी तुमचा मालक नाहीये. कशा संदर्भात म्हणाले? जर तुम्हाला निर्वाण प्राप्त करून घ्यायचा आहे, श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अरहंत व्हायचा आहे, जर तुम्हाला सुखी बनायचं आहे, तर तुम्ही तुमचे मालक आहात. तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवता आला पाहिजे, तुम्हाला तुमच्या मनावर संयम ठेवता आला पाहिजे, तुम्हाला तुमच्या शरीरावर संयम ठेवता आला पाहिजे. ज्या लोकांना आपल्या काया वाचा मनावर संयम ठेवता येते, जे लोक हिंसेपासून अलिप्त राहतील, जे लोक चौर्य कर्मापासून अलिप्त राहतील, जे लोक व्याभिचारापासून अलिप्त राहतील, जे लोक खोटं बोलण्यापासून अलिप्त राहतील, शिवीगाळीपासून अलिप्त राहतील, व्यर्थ बडबड करण्यापासून अलिप्त राहतील, आणि जे लोक दारू गांजा बिडी तंबाखू पासून अलिप्त राहतील, तेच लोक खऱ्या अर्थाने बौद्ध आणि बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून घेण्याच्या पात्रतेचे असतात. हे तिखट आहे, पण तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये, बाबासाहेब विलायतेला होते, थंड प्रदेशात होते, बाबासाहेबांनी बोलून दाखवलं. रायटिंग अँड स्पीचेस मध्ये भाषण त्यांच्या आहेत लिखित स्वरूपामध्ये. बाबासाहेब म्हणाले माझ्या आजूबाजूला लोक दारू प्यायचे, माझ्या आजूबाजूला लोक ते सिगरेट काय ते पियायचे. थंड प्रदेश होता ना, इंग्लंडमध्ये बाबासाहेब होते ना, अमेरिकेला बाबासाहेब होते ना, ते बर्फाच्छादित प्रदेश आहेत सगळे बघा, थंडीच थंडी. आता पण तुम्ही सर्च केलं गुगलला तर खूप थंडी असते तिकडे. बाबासाहेब म्हणाले माझ्या आजूबाजूचे माझे तरुण मित्र वगैरे सर्व जे काही लोक असायचे, प्राध्यापक, ते सर्रासपणे दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करायचे, थंड प्रदेश आहे म्हणून. पण मी मात्र कधी ना दारूला स्पर्श केला, ना कधी बिडी सिगारेटला स्पर्श केला. मी माझं चारित्र्य सांभाळलं आणि म्हणून मी उघडपणे जाहीरपणे जे बोलतोय. म्हणाले बाबासाहेब माझ्या समाजाला आणि लोकांना शिकवू शकतो, कारण ती पात्रता माझ्यामध्ये आहे, ती गुणवत्ता माझ्यामध्ये आहे. म्हणून मी या देशातील मायबाप म्हणून घेणारे जे लोक आहेत, ते आपल्या समाजातले असो की दुसऱ्या समाजातले, किंवा धम्माचं समाजाचं काम करणारे, लिडरशिप करणारे जे लोक असतात, ते कोणी असो समजा, पहिली गोष्ट तर त्यांच्यात पात्रता असली पाहिजे. खरं की खोटं? मायबाप चांगले असतील तर लेकरं चांगले निघतील की नाही? मायबाप ध्यानावर नसतील तर लेकरं निघतील का ध्यानावर? बापा नाही म्हणता, मान हलवता, घर की कहाणी लय डेंजर आहे. पोरग बोलू देत नाही म्हणते जी काय करा म्हणते आम्ही. आता काय राहिलं, जेव्हा करायला पाहिजे होतं जे ते केलं नाही, भलतच करत बसले. आणि आता विचारते आता काय करावं. आता काय करायचं, वेळ मांडवाला गेलाय सगळा. आता कोणी विचारत नाही ना, कारण कोणत्या गोष्टीची एक वेळ असते. बघा तुम्ही, ती एक म्हण आहे बघा, साप निघून गेल्यावर त्या फरकाडीला मारण्यात अर्थ नसतो. तसंच जीवनाचं आहे. जी गोष्ट जेव्हा व्हायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये यायला पाहिजे, ती तेव्हा जर आली नाही तर नंतर पश्चाताप होतो बघा. आता मायबापाकडे जर आपण पाहिलं, ज्यांचे मुलं निघाले नाही बरोबर, सगळ्यांचेच नाही आहेत असे, पण ज्यांचे मुलं बरोबर निघाले नाही, ते मायबाप चुकलेले असतात. ते मान्य करो त्यांनी न करो, त्यांनी बिल्डिंग बांधलेले असतील, पैसे कमवले असतील, पोरीचे पोराचे लग्न लय मोठे धुमधडाक्यात केले असतील, पण अवलाद जर बिघडलेली असतील तर त्याला 99.99% मायबाप जबाबदार असतात. आणि 1% बाहेरचं वातावरण. आपण मान्य करत नसतो आपल्या चुका, आपण लोटून देतो, यांच्यामुळे झालं त्यांच्यामुळे झालं कोणती गोष्ट. पण भगवान बुद्ध म्हणाले जे काही होते इथे त्याला आपणही जबाबदार असतो. आणि बौद्ध धम्माच्या बाबतीतही तसंच आहे. आज बौद्ध धम्माची जी पिछेहाट होते आहे, आज बौद्ध धम्माची जी विटंबना होते आहे, आज बौद्ध धम्माला जे इग्नोर केल्या जात आहे त्यांच्या देशामध्ये, आज बौद्ध धम्माची हेळसांड जिथे कुठे होत आहे ना, त्याला जबाबदार आपले पण लोक आहे.
आहेत की नाही? कारण आपण जर विहारात जात नाही तर त्याची विटंबना होईल की नाही? आपण जर लेण्यावर जात नाही त्याची विटंबना होईल की नाही? आपण आपला प्राचीन वारसा जोपासला नाही, तिथं कधी गेलोच नाही, तर ते तिथं दुसरे येतील राज्य करतील की नाही? आणि या देशात तसं झालेलं आहे. याला कारण आहे की ज्यांचं जे अस्तित्व आहे, आपलंच घर आपल्याला सांभाळता येत नसेल तर दुसरे येऊन हक्क गाजवतील की नाही? आपलं लक्ष दुसऱ्याच्या घरावर, कार्यक्रम बिघडेल की नाही? कोणाच्या घरावर लक्ष असायला पाहिजे? कोणाच्या? आपल्या घरावर आपलं जर लक्ष असेल तर दुसऱ्याची हिंमत होईल का? पण आपलं लक्ष सदा न कदा कोणाच्या घरात कोण चाललंय, कोण येऊ लागलं, कोणाची पोरगी कुठं चालली, कोणाचा पोरगा कुठं चाललाय, सून नांदू लागली का, कोणाची पळून चालली, कोणाची सासू कुठं आहे, कोणाचा सासरा कसा आहे, काय आहे, पाखडतच बसायचं. ती अशी आहे तुम्हाला माहित आहे का, तशी आहे तुम्हाला माहित आहे का, काय ढेकळं कमवता याच्यातून, काय भेटते याच्यातून मला सांगा तुम्ही. आणि बहुतांश लोक असेच वागतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं स्वतःला तपासलं पाहिजे, आपण स्वतःला पात्र बनवलं पाहिजे, आपण स्वतःला शुद्ध बनवलं पाहिजे. आपण जर बौद्ध बनायचं आहे तर स्वतःला शुद्ध बनवा, आपल्या वाणीवर संयम ठेवा, आपल्या मनावर शरीरावर संयम ठेवा. आपल्या बोलण्याचा वागण्याचा स्वभावाचा परिणाम घरातल्या लोकांवर लेकरांवरती होत असतो, पहिली गोष्ट तर. म्हणून मी आता जे तुम्हाला म्हणालो ना, मायबाप जसे असतील तसे लेकर असतात. आडातच नसेल तर पोहऱ्यात येत नाही, हे निश्चितच खरं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून फक्त शिक्षणच देणं महत्वाचं नाही आहे लेकराला, तर शिक्षणाबरोबर धम्माचा संस्कारही देऊ शकले पाहिजे तुम्ही. आणि त्यासाठी तुमच्यात धम्म असला पाहिजे. म्हणून तुम्ही वंदनेला आले पाहिजे, तुम्ही ध्यानी असले पाहिजे, तुम्ही दानी असले पाहिजे, तुम्हाला भिक्खू संघ माहित असला पाहिजे, भिक्खूचा आदर तुम्ही करू शकले पाहिजे, तुम्हाला बाबासाहेब माहित असला पाहिजे, बाबासाहेबांचा विचार तुम्हाला माहित असायला पाहिजे, भगवंताचा विचार तुम्हाला माहित असायला पाहिजे. वडीलधाऱ्यांना जर माहित असेल तर बिलकुल घरातल्या आणि समाजातल्या सगळ्यांवर त्याचा चांगला सकारात्मक परिणाम होतोच होतो. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. आणि त्यामुळे आपण स्वतःला तपासलं पाहिजे. हे भगवंताचं वाक्य आहे. भगवान बुद्ध म्हणाले स्वतःला नेहमी चेक केलं पाहिजे आपण. मी या वाणीद्वारे काही कुशल कर्म करतोय की अकुशल कर्म करतोय, मी या मनाद्वारे कोणाबद्दल इतरांबद्दल चांगला विचार करतोय की वाईट विचार करतोय, शरीराद्वारे मी चांगलं कर्म करतोय की वाईट कर्म करतोय, हे आपल्याला तपासलं पाहिजे. बघा, आपण आपल्याला जर तपासतोय तर आपली गाडी व्यवस्थित चालते. आता समजा आपल्याकडे 4 व्हीलर आहे किंवा 2 व्हीलर आहे. तुम्ही जर आता तुमच्याकडे तर बापा कितीच असते, काही विषयच नाही, तर मला सांगा, गाडी घेतल्यावर शोरूम वाली त्याची सर्व्हिसिंग करायला सांगतात की नाही? वेळोवेळी ते गाडीचं तेल बिल काय जे असेल हवा बिवा चेक करायला सांगतात की नाही? आणि चेक करावं लागते की नाही? समजा मी गाडी घेतली आणि पंक्चर झाली तरी तशीच चालवतो, कोण क्या करता है, समजा अशी मानसिकता ठेवणारे. आणि पेट्रोल संपलं तर मग काय झालं, मी पाणी टाकतो नाही तर पायी तिला घेऊन जातो. जमते का कार्यक्रम? त्या गाडीला वेळोवेळी पेट्रोल डिझेल, तिला हवा तेल काय टाकावं लागते की नाही? तसं या शरीराला जसं आपण आरोग्यासाठी चेक करतो तसं मनालाही चेक केलं पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यामुळे भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो अंतर्मुखी बनायला शिकवतो, बहिर्मुखी बनायला शिकवत नाही. आणि त्यासाठी म्हणून बघा, आपण प्रत्येकाने अंतर्मुखी असायला पाहिजे. जर आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, जर बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची खरंच आपल्याला जाणीव आहे, तर प्रत्येकाने, ते स्त्री असो, पुरुष असो, भिक्खू असो, भिक्खुणी असो, उपासक असो, कोणत्या संघटनेचे कार्यकर्ते असो, त्यांनी अगोदर स्वतःला विचारलं पाहिजे, मी खरंच बाबासाहेबांची प्रामाणिक आहे का? मी खरंच पंचशिलेचं पालन करतो का? मी अष्टशिलेचं पालन करतो का? मी बुद्ध धर्माप्रमाणे खरंच वागतो का? मी 22 प्रतिज्ञांचं पालन करतो का? हे विचारलं पाहिजे ना. दुसऱ्याला विचारणं सोपं आहे, दुसऱ्याला सांगणं सोपं आहे, पण स्वतःला तपासणं हे फार अवघड आहे. आणि त्यामुळे मी बऱ्याचदा दृष्टांत पण सांगतो. बघा, तुम्हाला सांगू का दृष्टांत? सर ते शेवटी हो म्हटलं की सांगतो, संपता. तर बघा, भगवंताने कसं अंतर्मुख बनायला सांगितलं, बहिर्मुखी बनू नका म्हणाले. बहिर्मुखी तर कोणाला बनता येते? म्हणजे दुसऱ्याच्या बद्दल चर्चा करणं, दुसऱ्याला नाव ठेवणं, दुसऱ्याबद्दल चर्चा करणं, हे कोणालाही जमते. भगवान बुद्ध म्हणाले स्वतःला तपासत राहा. याचा एक दृष्टांत आहे बघा, तुम्ही ऐकलाच असेल. आता तुम्ही आपल्या ती ग्रेट हॅपीनेसला फॉलो करणारे भरपूर आहात, नाही का? आणि त्यामुळेच बोलवलं आता यांनी आम्हाला इथे. तर एकदा एका गुरुजींकडे भरपूर शिष्य होते. एका शिष्याचा अभ्यासक्रम संपला, त्याचा सेंड ऑफचा प्रोग्राम होता, त्याचा काय म्हणतात स्वागत समारंभ त्याचा शेवटचा. तर ते आपल्या गुरुजीकडे आला. तो विद्यार्थी, छोटासा आहे दृष्टांत पण फार
प्रेरणादायी आहे. तर ते विद्यार्थी आला आणि गुरुजीला म्हणाला, गुरुजी आता माझं शिक्षण पूर्ण झालंय आणि आता मी जाणार आहे, तर माझ्याकडून तुम्हाला गुरुदक्षिणा काय पाहिजे आहे? तर गुरुजी म्हणाले की तू काही गुरुदक्षिणा वगैरे देऊ नको, तुलाच मी एक आरसा देतो, दिव्य आरसा. तो दिव्य आरसा तू सोबत ठेव. तुला जे मी शिकवलंय आतापर्यंत, तर हा दिव्य आरसा तुला मी देईल. तर हा दिव्य आरसा दिव्यच आहे. ते म्हणे कसं काय? तर ज्याच्या तोंडासमोर धरशील तर त्याच्या मनात काय सुरू आहे ते त्या आरशात दिसेल. आता दृष्टांत दृष्टांत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल बापा खरंच दिसते की काय, आणि द्या मग आम्हाला आरसा. पण बोध कथा बोध घेण्यासाठी असते. तर गुरुजीने आरसा दिला. गुरुजीने आरसा दिला त्या विद्यार्थ्याला, तर यानं लगेच्या लगे गुरुजीच्या तोंडासमोर झाले. माणूस प्राणी असाच आहे बघा, बिलकुल. यानं गुरुजीच्या तोंडासमोर आरसा धरला. आता गुरुजी हुशारच होते, गुरुजी अनुभवी होते. याला आता आपल्याला वाटते समोरच्याला काहीच समजत नाही, आपण तोऱ्यात असतो, गुंगीत असतो. आता बहुतेक लोक तोऱ्यातच असतात, समोरच्याला असंच समजतात. पण असं काही नसते. आपण किती हुशार असलो, आपण किती दीडशे हाने असलो, किस्मार खान असलो, तर शेरात सव्वा शेर भरपूर भेटत असतात. तुम्हालाही भेटत असतील बाबा घरात आणि बाहेर पण. तो ती आरसा धरला गुरुजीच्या समोर यानं, आणि गुरुजीच्या तोंडासमोर आरसा धरला की याचं तोंड पडलं. तोंड पडलं समजते तुम्हाला? नाही समजत. तुमची भाषा आहे वेगळीच, खानदेशाची बापा. हा नाराज झाला. हे इंगळेला समजला ते भंतीजी होणार आहे आमच्याकडे, म्हणजे येतो म्हणे भंती सामनेर बनतो म्हणे तुमच्याकडे. इंगळे साहेबासाठी साधू काय झालं येणार त्यांना 3 फेब्रुवारीला आपण बोलवलाय. कायमचे बनता ना तुम्ही? घरचे आले का इथे? हा बिलकुल, वा व्हेरी गुड, प्राऊड ऑफ यू. असं काहीतरी हिंमत असली पाहिजे माणसामध्ये हो. रिटायर्ड झालं तरी घरीच बसून काय करता बाबा? घरचे म्हणतात जा ना बाहेर, तरी घरीच बसतात लोक बघा. तर धर्मासाठी समाजासाठी वेळ दिला पाहिजे. तो त्याचं तोंड पडलं, बारीक झालं त्या विद्यार्थ्याचं. तर गुरुजीने विचारलं बा काय झालं? तर गुरुजीला तर समजलं नेमकं काय झालंय ते, पण त्याच्याकडून ऐकण्यासाठी तर ते विद्यार्थी म्हणे, गुरुजी मला माफ करा म्हणे, मी तुम्हाला आदर्श समजत होतो, असं समजत होतो, तसं समजत होतो, मला तर वाटलं बाबा तुम्ही पोहोचलेले आहे, तुम्ही काय काय आहे. तर गुरुजी म्हणाले तर? ते म्हणाला तर काय, तर तुमच्या काही अवगुण आहेत म्हणे. तर गुरुजी म्हणाले हो मी काय मुक्त नाही, तुला कधी सांगितलं मी मुक्त आहे म्हणून? मी बोललो का तुला मुक्त आहे? मी दुःख मुक्त झालो, अरहंत झालो, निर्वाणाला प्राप्त केलं? ते म्हणाला नाही म्हणाले. तर तू कसा काय म्हणतो म्हणे? तर गुण अवगुण तर प्रत्येकातच असतात, कोणी असो हो. इथे बसलेले असतील की इकडे बसलेले असतील का कुठे लोक असतील, प्रत्येकाची व्यक्ती पूर्ण 100% सदाचारी असतो म्हणता का तुम्ही? बुद्धाला आणि अर्हताला जर सोडलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण अवगुण असतात. फक्त त्याचं प्रमाण आणि त्याचा प्रकार कमी जास्त वेगवेगळा असतो. प्रत्येकात गुण, काही चांगले गुण असतात तर काही वाईटही गुण असतात. तर त्यानं मग तो गुरुजी म्हणाले की ठीक आहे आता तू जाऊ शकतो हा आरसा घेऊन. तर तो निघाला, पण ते नाराजीच्याच सूरमध्ये गेला. त्याला वाटलं बा ते विचारच करत होता, गुरुजीकडे राहिलो, एवढे दिवस राहिलो, मला वाटलं गुरुजी फार चांगले असतील, मुक्त झालेले असतील वगैरे वगैरे, त्याच विचारात होता. निघाला गावामध्ये. गावात जाता जाता त्याच्या मनात विचार आला की बा हा आरसा दिव्य आहे. समोरच्या तोंडासमोर धरल्यावर त्याच्या मनात काय चाललंय, त्याचा स्वभाव कसा हे लक्षात येते. तर आपण सर्वांना चेक केलं तर काय प्रॉब्लेम आहे? चेक करायला लय जमते लोकांना बापा. तो यानं घरी जाईपर्यंत प्रत्येकाच्या तोंडासमोर आरसा धरला, आणि प्रत्येकाच्या तोंडासमोर आरसा धरला की याला हा तोंड बारीक करायचा. लोक म्हणायचे काय झालं? हा म्हणायचा तुम्हाला तर फार चांगलं समजत होतो मी, असं तसं तुमच्यामध्ये हे अवगुण आहे ते अवगुण आहे. असं करता करता सगळ्यांच्या तोंडासमोर आरसा धरता धरता हे घरी पोहोचलं. आणि घरी पोहोचल्यावर याचं काय डोकं शांत बसे ना. आता काही लोकांमध्ये असे अवगुण लय ठासून भरलेले असतात बा. तुमच्यात नाही बापा, तुम्ही लय चांगले, पण काही काही मध्ये खरंच असं वाकडं ते वाकडं तोंड करत राहतील बा. कोणाचं बरं न दिसण्याचं अवगुण 1, कोणाचं बिघडवण्याचं अवगुण 2, असा लय अशी लिस्टच आहे त्याची. ते जाऊ द्या तिकडं. तो याला तसेच दिसत होते. मग हे घरी गेलं तर घरी गेल्यावर तरी मुख बसाव की नाही? इतरांना तर तपासलं, पण घरी गेल्यावर याला वाटलं बा माझ्या आईला मी खूप चांगलं समजत होतो,
बापाला हे लय चांगलं समजत होतो, हे लग्न केलेलं होतं, आता ते वेगळ्या परंपरेतलं होतं, तर याची बायकोही होती. तर याच्या मनात विचार आला, बा घरच्या लोकांना आपण चेक करायला काय हरकत आहे. तर गुरुजीला चेक केले, त्यांच्यात अवगुण निघले, तर घरच्यांना चेक करू म्हणून यानं घरच्या लोकांसमोर भावाच्या तोंडासमोर आरसा धरला, नाराज झालं. बहिणीच्या तोंडासमोर आरसा धरला, नाराज झाला. आई सोडली नाही, बापही सोडला नाही, प्रत्येकाच्या तोंडासमोर आरसा धरू धरू तोंड बारीक करत होते आणि प्रत्येकाला म्हणत होतं, बाबा तुम्ही अवगुणीच आहे, तुमच्यात हा अवगुण आहे. आणि नंतर शेवटी बायकोचं तोंड सोडलं नाही, बायकोच्या तोंडासमोर आरसा धरलाच यानं आणि नाराज झालं. बायकोला म्हणे, बा तुझी फारकत पाहिजे. म्हणजे बायको झालं तर काय झालं. बायको म्हणे, तुम्हीच तर पसंत केलं होतं मला. मी म्हणे, पसंत तर केलं होतं, पण तुझ्या एवढी अवगुण असतील असं मला वाटलं नाही. म्हणजे तू जाऊ शकते म्हणे तुझ्या माघारी. बोधकथा आहे बाबा, तुम्ही असं नका करू. म्हणजे झालं नाही तर तुमच्या तोंडासमोर आरसा धरावं लागेल. दुसऱ्याच्या तोंडासमोर आरसा धरून काय करतात. मग बायकोला चेक केलं, सगळ्यांना चेक केलं, लय नाराज झालं आणि मनोमन विचार केला, यानं गड्या जग लय वाईट आहे. असे काही लोक भेटतात पहा, जग लय वाईट आहे म्हणतात की नाही. होत म्हणा, नाही काय म्हणाल तुम्ही, खरंच म्हणतात बघा. मग हे रिटर्न गेलं पुन्हा परत गुरुजीकडे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी की जग फारच वाईट आहे, कोणीच चांगलं नाही जगात, गुरुजी याच्यावर काही उपाय आहे का. हे गेलं गुरुजीकडे आणि गुरुजीच्या समोर अभिवादन करून बसलं. गुरुजीला म्हणाला, गुरुजी तुम्ही जो दिव्य आरसा दिला तो सर्वांकडे दाखवला, सर्वांच्या तोंडासमोर धरला आणि सगळेच्या सगळे लोक अवगुणी भेटले मला. गुरुजी म्हणाले, असं का. गुरुजी म्हणाले, दाखव आरसा. तर गुरुजीने घेतला आरसा हातात आपल्या, धरला त्याच्या तोंडासमोर. त्याच्या तोंडासमोर धरल्यावर त्यानं खालीच मान घातली. मग तर गुरुजी त्याला म्हणाले, दुसऱ्याला नाव ठेवणं, दुसऱ्याचे अवगुण शोधणं, बहिर्मुखी बनून राहणं हे फार सोपं आहे, ते कोणालाही जमते. पण मनुष्याला बुद्ध म्हणाले अंतर्मुखी बनता आलं पाहिजे. जगालाच नाव ठेवण्यात काय अर्थ आहे, अंतर्मुखी बनता आलं पाहिजे. आणि ही बुद्धाची खरी शिकवण आहे, ती बाबासाहेबांना आवडली. अंतर्मुख बनायला भगवंतानं शिकवलं आणि त्यामुळे आपल्याला जो बुद्ध दिला तो बुद्ध आज आपल्या विहारामध्ये विश्वशांती बुद्ध विहार, पुणखेडा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव मध्ये हे खानदेश. ते इथे मूर्तीची प्रतिष्ठापना, बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना झाली, बाबासाहेबांच्या रूपाची पण प्रतिष्ठापना झाली. वेळ पुढे पुढे चालला, गाडी पंक्चर झाल्यामुळे आम्हाला वेळ झाला आणि तुम्ही पण जेवणाचे थांबले. पण पट्ट्या काय 2-3 दिवस खराब होत नाहीत म्हणून आमच्या मैत्रिणीने आम्हाला सांगितलं. आणि त्यामुळे जास्त भूक लागल्यावर 2-3 पट्ट्या जास्त जातील तुम्हाला. आणि जेवण तर तसं पाहिलं तर असं वर्षानुवर्ष करतच राहिलोय आपण, नाही का. पंक्ती उठतच राहिल्या. नाहीतरी घरी गेल्यावर तुम्ही पंचपक्वान करून खाऊ शकता. बाबासाहेबांनी एवढं मालामाल बनवलंय आपल्याला. गुलामी का टूट गया जाल, ये है मेरे भीम का कमाल, ये भिकारी बने मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. म्हणजे मालामाल झालो ना आपण. आणि म्हणून भाकरीवर ध्यान जास्त द्यायचं नाही, जेवणावर पंक्तीवर ध्यान जास्त द्यायचं नाही. आणि त्यामुळे आम्ही आपणास हा उपदेश दिला. निश्चितपणे आपण सुज्ञ आहात. आपल्या गावामध्ये परिवर्तन घडून आणाल, आपल्या तालुक्यामध्ये परिवर्तन घडून आणाल, तरुणांमध्ये, तरुणींमध्ये, लहान मुलांमध्ये परिवर्तन घडून आणाल. रोज आणि रोज बुद्ध विहारात येत राहाल. बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथाचं वाचनही करत राहाल. आणि जे काही भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी असतील किंवा आपली तरुण मुलं असतील किंवा महिला मंडळ असेल, या प्रत्येकाने पुढाकार घेऊन सगळा समाज एक कसा होईल, बुद्ध विहारात कसा येईल, धार्मिक कसा बनेल, पंचशीलधारी कसा बनेल, म्हणजे व्यसनाधीन झालेला समाज व्यसनमुक्त कसा बनेल आणि प्रामाणिक कसा बनेल, यावरती काम करावं. आणि तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम् रक्षन्तु सब देवता सब धम्मा
सब संघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।